आज आहे सीमांत पूजन आणि अमुची एंगेजमेंट सेरेमनी, तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज आम्ही जातोय हॉलवरती. कालच्या गेल्या 2 व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल मेहंदी ग्रहमत, आणि आज आहे संध्याकाळी सीमंतपूजन आणि एंगेजमेंट. सो ते सगळं हॉलवरती आहे. सो घरातले सगळे कार्यक्रम झालेत आणि आता आमचं सगळं जरा सामान एक 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 आम्ही हॉलवरती नेतोय. आणि ऑलमोस्ट सगळं सामान आम्ही एकेका गाड्यांमध्ये शिफ्ट केलंय. थोडं थोडंच राहिलंय आणि मेन नवरी मुलगी आहे. मी करवली म्हणून आणि आम्ही घरातली थोडी माणसं. सो जरा सामान आधी गेलं की आम्ही सगळे हॉलवरती जाणार आहोत, पण आधी हे सगळं सामान आम्ही शिफ्ट करून घेतोय. सामान तर एकीकडे शिफ्ट करतच होतो आणि एकीकडे अमूला मुंडावळ्या बांधून हॉलवर जाण्यापूर्वी तिचं औक्षण करून घेतलं. आई, मी, रुपाली आणि प्राचीताई आणि आमच्या 2 छोट्या कुमारिका नभा आणि प्राप्ती. फायनली हॉलवर पोहोचलो. हॉलच्या एंट्रन्सला मस्त फुलांच्या रांगोळ्या, वेलकम बोर्ड आणि हॉल मस्त डेकोरेट केला होता. त्याच्यामुळे पोहोचल्या पोहोचल्या खूप प्रसन्न वाटलं. वरपक्षाच्या स्वागतासाठी मस्त फुलांच्या पायघड्या आम्ही सजवल्या होत्या. आणि हॉलवरील 2 दिवसाच्या आमच्या मुक्कामासाठी या आमच्या रूम्स होत्या. सो फायनली आम्ही हॉलवर आलो आणि नंतर मधलं काही जास्त शूट नाही करता आलं, पण खूप घाई गडबड होती आणि आज आम्ही सगळ्यांनी पैठणी नेसायचं ठरवलं आहे. सो मी पिंक कलरची नेसली आहे. छान तयार झाली आहे. सिम्पल अशी हेअरस्टाईल केली आहे आणि बाकी सगळ्यांनी सुद्धा छान छान पैठणी नेसल्या आहेत. दाखवेनच तुम्हाला. आणि आता पुढचे विधी सुरू होणार आहेत. हॅलो. सो आम्ही सगळे जेंट्सने मोदी जॅकेट वेअर केलं आहे. राहू इकडे आहे. राहूचं मोदी जॅकेट आहे आणि तो सुद्धा रेडी झाला आहे. सो इथे मेन हॉल आहे आणि बाकी वधूवराची जी रूम्स असतात त्या सगळ्या इथे आहेत. आणि छान आम्ही इथे एंट्रीला डेकोरेशन केलं आहे. सो इथे फुलांची रांगोळी काढली आहे आणि इथे वेलकमचा बोर्ड आहे. सो असा हा वेलकमचा बोर्ड मस्त डेकोरेट केला आहे आणि ही फुलांची रांगोळी आणि मध्ये छोटीशी पणती लावली आहे छान. आणि इथे सुद्धा रांगोळी आणि फुलांची मिक्स अशी रांगोळी काढली आहे. आणि स्वाती मामीला तुम्ही बघितलं असेल, तिच्या आईने स्पेशली ही काढली आहे. आम्ही सगळे तिला ॲना म्हणतो. सो ॲनाने हे सगळं काढलंय छान. सो वरपक्ष आता येणारच आहे आणि त्यांच्या वेलकमची इथे आम्ही तयारी करून ठेवली आहे. आता मी आतमध्ये जाते, तुम्ही सुद्धा या माझ्याबरोबर. या. आणि आई ते सगळ्या रेडी आहेत. मामी आणि जसं मी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी पैठणी वेअर करायचं ठरवलेलं. सो सगळ्यांनी वेगवेगळ्या कलरच्या पैठणी वेअर केल्या आहेत आणि इथे आता वेलकमसाठी आम्ही उभे आहोत. आता आणि लगेच विधी सुरू होणार ना. हो ना. आणि आण्याच्या हातामध्ये आम्ही सगळी औक्षणाची तयारी करून ठेवली आहे. तर इथे पाय धुवायला दूध पाणी घेतलंय. इथे भाकर तुकडा घेतलाय. यात गुलाब पाणी आहे. आल्यानंतर हा दिवा लावायचा आहे त्यांना ओवाळायला. हळद कुंकू, अत्तर आणि पाय पुसायला हे फडकं. सुपारी घेतली ओवाळायला. आणि आमची छोटीशी नभू सुद्धा तयार आहे. रुपाली सुद्धा तयार आहे. हाय. आणि राहू पण तयार आहे. राहू हाय का? आणि आल्यानंतर लगेच विधी सुरू नाही होणार आहे. थोडंसं चहा पाणी आणि हलका असा नाश्ता. सो त्याची तयारी इथे केली आहे. सो आधी आम्ही वेलकम करणार आहोत आणि मग सगळा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. तयारी सगळीच झाली होती आणि बाबांना सुद्धा फोन आला होता की वरपक्ष हॉल जवळ पोहोचलाच आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे स्वागतासाठी सज्ज झालो.
फायनली अमुचा होणारा नवरा आणि त्याची फॅमिली, त्याचे आई बाबा, आजी, काका काकू, मामा मामी, करवली हे सगळे हॉलवर पोहोचले आणि आम्ही लगेचच त्यांचं छान औक्षण केलं आणि आदरपूर्वक स्वागत केलं. सो नवरदेवाचं स्वागत आम्ही केलेलं आहे. आता पुढचे विधी करणार आहोत आणि जरा चहा पाणी सुद्धा करणार आहोत. सो मस्त मजा करणार आहे. आणि वेलकम ब्रेकफास्ट जो आहे त्याच्यासाठी मस्त कोथिंबीर वड्या आहेत गरम गरम आणि चहा आहे. सो आता आम्ही तो सर्व करतोय. प्राप्ती हाय कर. हाय हाय काय करतेस तू सांग. राव हाय कर. हाय आम्ही धावतोय खेळताना. अगं बाई हाय कर. दोन्ही आत्या सुद्धा तयार झाल्यात आणि आता ऑलमोस्ट सगळे आम्ही तयार आहोत. अमू तयार होतीये फक्त आणि थोड्याच वेळात विधींना सुरुवात होणार आहे. सो दोन्ही आत्या सुद्धा तयार आहे. सगळं आणि जसं मगाशी सांगितलं की आम्ही पैठणी ठरवली होती. सो सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही पैठण्या नेसल्यात आणि अमूला सुद्धा तुम्हाला मी आता दाखवते कारण ती तयार होती अजून. सो चला. वाघनिश्चय आदल्या दिवशी असतो, त्याला श्रीमंत पूजन असं पण म्हणतात आणि त्या दिवशी आपल्याकडे ना सगळे मोत्याचे दागिने घालतात. सो आम्ही सगळ्यांनी आज मोत्याचे दागिने पैठणीवर वेअर केले. बाबा सुद्धा तयार आहेत आणि जसं मगाशी पुष्करने सांगितलं की सगळ्या जेंट्सने मोदी जॅकेट त्यांची थीम ठेवलेली. सो बाबांनी सुद्धा घातली आणि बाबा सध्या दिसत नाहीत कारण खूप धावपळ चालू आहे. आत्ताच सापडलेत म्हणून म्हटलं पटकन चला. आणि आमची नवराई सुद्धा नटलेली आहे. सो आता बाकी सगळं झालंय. चहा पाणी झालंय, वेलकमिंग सुद्धा झालंय, गंधार सुद्धा आवरायला गेलाय आणि अमू एकीकडे तयार होतीये. सो मस्त तिने सिंपल असं तिचा एक ड्रेस कोड केलेला आहे, कलर कॉम्बिनेशन्स वगैरे आणि छान हेअरस्टाईल केली आहे. सो ती तयार आहे. आणि ही आमची राखी ताई, माझ्या लग्नात सुद्धा हिनेच मेकअप केला होता. स्वतः आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहे आणि आता अमूच्या लग्नात सुद्धा ती आली आहे. सुंदर मेकअप करते आणि आपण जे सांगू असं नाही, तिच्या स्वतःच्या पण कल्पना एवढ्या मस्त मस्त देत असते. आज मला सुद्धा तिने की अंकिता तुला हे छान दिसेल तू हे कर. सो ती आता माझं लग्न तर 7 वर्ष आणि अमूचं सुद्धा लग्न. सो ही आमची राखी ताई. थँक्यू. अमृता अंकिता या मध्ये किती 15-20 वर्ष पार्लर आहे, तेव्हापासून आमची ओळख आहे. खूप अगदी म्हणजे एकदम क्लोज. आमचं अगदी छानच मैत्रिणीच आहोत आम्ही. एकदमच छान. कॉलेजला गेल्यानंतर जे बेसिक आपण आयब्रोज पासून वगैरे सुरुवात केलोय सगळं घरातलं तुम्ही बघू शकता की केव्हाही आणि तिला केव्हाही फोन केला तरी ती आमच्यासाठी available असते. आणि फायनली सगळे छान तयार होऊन आणि पूजेची सुद्धा मस्त तयारी करून फायनली सीमांत पूजनाच्या विधींना सुरुवात झाली. पूर्वीच्या काळी लग्नविधी वधूच्या गावी होत असे. त्यासाठी संपूर्ण वरपक्ष वधूच्या गावी येत असे आणि वरपक्षाच्या स्वागतासाठी गावाच्या सीमेवर वधूच्या आई वडिलांकडून वरपक्षाचे पूजन केले जात असे. म्हणून या विधीला सीमांत पूजन असे म्हणतात. हल्ली लग्न ही कार्यालयातच होतात, त्याच्यामुळे हा सीमांत पूजनाचा विधी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री किंवा लग्नाच्याच दिवशी सकाळी पार पडला जातो. ह्यात वधूच्या आई वडिलांकडून होणाऱ्या नवरदेवाचे पूजन केले जाते आणि त्याला नवीन कोरे कपडे दिले जातात.
त्याचप्रमाणे नवरी मुलीला सुद्धा सासरच्यांकडून नवीन कोरी साडी दिली जाते, जी परिधान करून वरमाई तिची 5 फळांनी ओटी भरते. नवरी मुलीचे औक्षण झाले की होणाऱ्या नवरदेवाचे सुद्धा औक्षण केले जाते. अशा प्रकारे सीमांत पूजनाचे विधी झाल्यानंतर व्याई भेटीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे नवरी मुलीला जर मोठी बहीण असेल तर ज्येष्ठ जावई पूजन हा विधी केला जातो. त्यानुसार पुष्करला सुद्धा ज्येष्ठ जावयाचा मान देण्यात आला. सीमांत पूजन झाल्यानंतर एंगेजमेंट सेरेमनीला सुरुवात झाली. तर अशा प्रकारे सीमांत पूजन आणि एंगेजमेंट सेरेमनी मस्त पार पडली आणि उद्या आहे लग्न सकाळी 9:26च्या शुभ मुहूर्तावर. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.